जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील जनावरांचा आठवडी बाजार पंचक्रोशीतील मराठवाड्यातील प्रसिद्ध असून आज रविवार रोजी बाजार बंद होऊन 40 दिवस झाले तरी सरकारकडून काहीच ठाऊक ठिकाणा नसल्यामुळे सरकार जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत जनावरांची खरेदी विक्री बंद राहील असे शेतकरी व्यापारी यांनी सांगितले। रविवार रोजी जनावरांचे आठवडी बाजारमध्ये छोटे मोठे व्यापारीने विविध साजेचे दुकान साजले होते, मांडले होते। कासरे, घागर, माली, मनके, गोंडी फुले अनेक प्रकारे चांगले वस्तू बाजारात दाखल झाले होते। शेतकरी बाजारात आले नसून व्यापाऱ्याच्या दुकान सुखसुगाट दिसत होत्या। व्यापाऱ्यांनी सांगितले, शासनाने लवकरात लवकर कुरेशी समाजाचा निर्णय घ्यावा। त्या कुरेशी व्यापाराच्या धंद्यावर आमचा व्यवसाय असतो। शेतकरी आपापल्या जनावर बाजारात घेऊन येतात। आज रोजी एकही जनावरे बाजारात दाखल न झाल्यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम झाला। आमच्या छोट्या मोठ्या व्यापार व उपासमारीची वेळ आली आहे। त्याचबरोबर भुसार, कापड दुकान, चहा हॉटेल्स, भाजीपाला व इतर दुकाने सुहोत्यट दिसत होत्या। आज लाखो रुपयांचा उलाढाल होणार होता, परंतु आज 1 रुपयाचा सुद्धा माल विकला नाही। आम्ही लाखो रुपये आणलेला माल चा काय करावं असे व्यापाऱ्यांनी सांगितले। पारडगावच्या बाजारमध्ये आहे। पारडगावचा खूप जुना इतिहास आहे की खूप जुना पारडगावचा बैलाचा बाजार भरत होता, जे की आज पारडगावच्या बैलाच्या बाजारात एकही बैल विकायला नाही आलेला आहे। सरकारने जे बैलाचे व्यवहार बंद केले ते कृपया लवकर चालू करावं आणि ते बैलाचा व्यवहार बंद झाल्यामुळे आमच्या पोळ्याच्या साजावर सुद्धा परिणाम झालेला आहे। जिथं आम्हाला आज इथं 2000 सुद्धा नाही आले या बाजारामध्ये। एवढा मोठा बाजार असून बैलाचा सरकारने याची दक्षता घ्यायला पाहिजे की धंद्यावर खूप परिणाम झालेला आहे। बाजार हाट बंद असल्यामुळे बैलांचे बाजार चालू करावं, बैलांचे व्यवहार चालू होऊन जातील। त्याच्यानंतर बाजारात खूप कमी गर्दी आहे। बाजार हाटचे व्यापारी करतात, त्यांच्यासाठी काहीतरी सरकारने दक्षता घ्यायला पाहिजे। ये बैलों बाजार बंद होने की वजह से आज पोले के बाजार पर बहुत असर गिरा। ये नकाशे का बाजार है यहाँ का, पारडगांव का। यहाँ पूरे शेतकरी लोग आते थे, 1 नंबर पे बाजार चलता था। ये जो सामान है तो पोले के लिए ले आते थे लोग बैलों को सजाने को। बैलों का बाजार बंद होने की वजह से यहाँ के बाजार पर बहुत बड़ा असर गिर गया। 10 खेड़े के लोग यहाँ आते थे, 10 खेड़े के लोग या बाजाराला सगळ्यात मोठा बाजार आहे, नकाशाचा बाजार आहे। रेल्वे स्टेशन गाव आहे पारडगाव। गाव माझा न्यूज करिता नजीर कुरेशी, घनसावंगी, जालना।